नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकार असेल महाविकास आघाडी असेल या दोन्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा मुद्दा उचलून धरला होता। तर मित्रांनो त्यानंतर निवडणुकी झाल्या त्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा मुद्दा पूर्णतः दबल्या गेला आणि त्यानंतर झालेल्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये सरकारचेच नेते बबनराव लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची दिलेले जे आश्वासन होते निवडणुकीपूर्वी त्याची जाणीव सरकारला करून दिली होती। तर त्यानंतर त्यांनी आता 2 दिवसापूर्वी जे प्रतिक्रिया दिली त्यानं त्या प्रतिक्रियेवर ते असे म्हणाले की मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशन संपल्याच्या नंतर अशी माहिती दिली होती की या पुरवणी बजेटमध्ये आपल्याला एवढा पैसा ठेवता येणार नाही, त्यामुळे आपण हा पैसा मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण हे करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। तर आता मित्रांनो हा कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांनी लावून धरणं अपेक्षित आहे। सरकारमधले असेल नेते असतील किंवा विरोधी पक्ष नेते असेल या सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणं फार महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांनी देखील आंदोलनाच्या माध्यमातून याला एक धार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण की आता मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल, त्यामध्ये हा मुद्दा मांडला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न ही सगळ्यांनी केला पाहिजे। असंच आपल्याला एक प्रयत्न चालू ठेवावा सगळ्याच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे, तरच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकते। तर एक छोटासा अपडेट होतं मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा।